महावितरण कंपनीच्या उघड्या डीपी धोकादायक ठरत आहे। याचं एक उदाहरण म्हणजे दहिसर तर्फे तारापूर वावे धोदडेपाडा या गावामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने उभारलेल्या डीपीचे दार उघडे असल्यानं ते धोकादायक ठरत आहे। विशेष म्हणजे काही डीपी गावातील घराशेजारी मैदानालगत आहेत, त्याचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही। याकडे महावितरण कंपनीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार महावितरणने तारापूर शहरात काही ठिकाणी काही भागांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठ्यासाठी ट्रान्सफॉर्मर खाली डीपी उभारण्यात आले आहेत। या डीपीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो। अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी झाकण असतानाही ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे वीज पुरवठा करण्यासाठी असलेल्या डीपीची डागडुजी तसेच दुरुस्तीकरिता महावितरण कंपनीने पुढाकार घेऊन भविष्यातील धोका टाळावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। मात्र शहर तथा ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मरच्या खाली उभारण्यात आलेल्या डीपी कधी दुरुस्त होणार? एखादी जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कंपनी कामाला लागणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आणि याचबरोबर झाकण दुरुस्तीसाठी होत असलेली टाळाटाळ थांबावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।